हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझी आजची रेसिपी आहे साबुदाण्याची खिचडी. तर साबुदाण्याची खिचडी किती छान लागते ते बघा. रात्री मी साबुदाणा 1 पाऊल असे भिजत घातलेले होते आणि त्याच्यामध्ये एकदम मी थोडंसं पाणी टाकणार आहे. जेवढे साबुदाणा भिजून तेवढं पाणी टाकायचं, जास्त पाणी नाही टाकायचं. मग ते चिकचिक असे होतात म्हणून थोडंसं पाणी टाकायचे. आणि नंतर साबुदाणा छान असं फुलून निघालेलं आहे सकाळपर्यंत. ते चाळणमध्ये काढून घेतले. नंतर थोडंसं तेल टाकायचं, दोन पळ्या तेल टाकायचं. त्यामध्ये जिरं, मिरची, कढीपत्ता हे टाकायचं. आणि नंतर मी बटाटे टाकलेत. बटाटे मंद ह्याच्यावर छान असे शिजून निघतात. वरून तुम्ही झाकण जरी ठेवलं तरी पण पटकन शिजून निघतात. त्याच्यामध्ये नंतर मी थोडंसं मीठ टाकते, साखर टाकते आणि शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. कूट पण तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं. आणि नंतर हे साबुदाणा छान असं फुलून निघालेलं आहे. ते साबुदाणा मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे कढईमध्ये. आणि नंतर मी ते परतवून घेणार आहे. आणि नंतर मी त्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकणार आहे. तर साबुदाण्याची खिचडी बघा कशी बनवले ते मी. आणि जर तुम्हाला साबुदाण्याची खिचडी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ही खिचडी खायला खूप छान लागते. चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सी यू टुमारो. बाय बाय. सी यू.